नमस्कार. डिजिटल जगात आपण सतत कनेक्टेड असतो आणि मग कधी-कधी थकवा येतो नाही का? हो, अगदी. आणि मग अनेक जण विचार करतात डिजिटल डिटॉक्सचा. बरोबर. पण फक्त विचार करून किंवा इच्छा असून चालत नाही. यशस्वी डिटॉक्ससाठी तयारी लागते. आज आपण याच तयारीबद्दल काही माहिती आणि टिप्सवर आधारित सखोल चर्चा करणार आहोत. म्हणतात ना, तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी म्हटलंय तसं. अगदी. तर या यशस्वी डिटॉक्ससाठी नक्की काय काय तयारी करायची हेच आपण आज पाहणार आहोत. उद्देश हाच की डिटॉक्सचा अनुभव चांगला यावा, त्रास कमी व्हावा. हो, चांगली तयारी असेल तर अनुभव नक्कीच सकारात्मक होतो. आपल्याकडच्या माहितीनुसार साधारण 9 महत्वाच्या पायऱ्या आहेत. 9 पायऱ्या. ठीक आहे. चला तर मग एक एक करून बघूया. पहिली पायरी अर्थातच योजना. हो, म्हणजे प्लॅनिंग. डिटॉक्स किती दिवसांचा, कधी करायचा? सुरुवातीला 24 तास पुरेसे आहेत असं म्हणतात. शक्यतो वीकेंडला, म्हणजे कामाचा खोळंबा नाही. बरोबर. आणि हे कॅलेंडरवर नोंदवून ठेवणं महत्वाचं, नाहीतर विसरून जायला होतं. हो ना. आणि जर कोणी वाचनासाठी किंडल वापरणार असेल तर तर फक्त पुस्तकं वाचायचं मॉडेल वापरावं. हां, म्हणजे ते किंडल फायर वगैरे नको, ज्यात इतर ॲप्स असतात. नाहीतर परत मोह वाढतो. अगदी. मोह टाळणं महत्वाचं. दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी थोडी कठोर वाटेल कदाचित. सोशल मीडिया ॲप्स फोनमधून काढून टाकणे. काढूनच टाकायचे. म्हणजे फक्त नोटिफिकेशन्स बंद करणं किंवा ते ॲप ब्लॉकर्स वापरणं ते नाही चालणार. प्रश्न चांगला आहे. पण काय होतं ना, ॲप ब्लॉकर्स आपण सहज बंद करू शकतो. अच्छा. हे म्हणजे कसं आहे, फ्रीजला कुलूप लावलं पण चावी शेजारीच ठेवली, तसं कायचं. हां हां. बरोबर. पण ॲप्सच काढून टाकली तर ते म्हणजे फ्रीजमधून आईस्क्रीमच काढून टाकल्यासारखं आहे. मोहच कमी होतो. खरंय. सवयी मोडायला थोडा अडथळा निर्माण करणं गरजेचं आहे. अगदी. आणि तो फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट चा त्रास पण कमी होतो पुश नोटिफिकेशन्स नसल्यामुळे. समजलं. ठीक आहे. तिसरी पायरी? तिसरी आहे कामाशी संबंधित. ऑफिस बाहेर म्हणजे आउट ऑफ ऑफिस ईमेल संदेश लावणं. हे महत्वाचं आहे. म्हणजे सहकारी, मित्र, कुटुंबीय त्यांना कळतं की आपण लगेच उत्तर देणार नाही. हो, त्यांच्या अपेक्षांचं व्यवस्थापन होतं. उगाच गैरसमज नाही होत की आपण दुर्लक्ष करतोय. संदेश पण साधा ठेवायचा नाही का? मी या तारखेपर्यंत उपलब्ध नाही, महत्वाचं असेल तर अमुक व्यक्तीशी संपर्क साधा, असं काहीतरी. बरोबर. संक्षिप्त आणि स्पष्ट. आता चौथी पायरी, मोकळ्या वेळेचं काय करायचं? हां, कारण रिकामे हात सैतानाचे घर म्हणतात. वेळ मिळाला की हात मोबाईलकडेच जातो. अगदी. म्हणून डिटॉक्स दरम्यान काय करायचं याची एक यादी बनवायची आणि ही यादी डिटॉक्स सुरू होण्याआधी बनवायची. काय काय असू शकतं त्यात? नवीन रेसिपी शिकणं, बागकाम. जुन्या मित्रांना भेटणं, फिरायला जाणं, काहीही जे आवडेल. शक्य असेल तर वेळापत्रकच बनवून टाकायचं, म्हणजे मित्रासोबत लंचची वेळ ठरवून टाकणं. छान कल्पना आहे. म्हणजे वेळ कसा जाईल कळणार नाही. आता 5वी पायरी. आपण हे एकटे नाही करत आहोत, हे इतरांना कळायला हवं, बरोबर? हो, मित्र आणि कुटुंबियांना आपल्या डिटॉक्स प्लॅनबद्दल सांगणं. याचं 2 फायदे होतात भौतिक. एकतर त्यांना कल्पना येते आणि दुसरं म्हणजे आपल्याला एक जबाबदारी वाटते. अगदी. लोकांना सांगितलं की आपण ते पूर्ण करायचा जास्त प्रयत्न करतो. एक प्रकारचा सामाजिक दबाव पण असतो. बरोबर. 6वी पायरी कोणती? 6वी आहे मानसिक तयारीची. म्हणजे संभाव्य आव्हानं काय असू शकतात याची यादी करणं. आव्हानं? म्हणजे कसली आव्हानं? जसं की फॅन्टम फोन सिंड्रोम, म्हणजे फोन वाजला नसताना किंवा व्हायब्रेट झाला नसताना तसा भास होणं. अरे हो, हे होतं कधी कधी. हां, तर अशा गोष्टींची नोंद ठेवली आणि त्यावर काय करायचं हे आधीच ठरवलं की ऐनवेळी गोंधळ होत नाही. तयारी राहते आपली. चांगली टीप आहे ही. 7वी पायरी परत व्यावहारिक तयारीची दिसतीये. हो, महत्वाची संसाधनं तयार ठेवणं. म्हणजे माहिती. म्हणजे समजा एखादी रेसिपी करायची आहे किंवा कुठे जायचंय तर त्याचे दिशानिर्देश ते आधीच प्रिंट करून किंवा लिहून ठेवायचे. बरोबर. किंवा रेस्टॉरंटचं बुकिंग करायचं असेल, किंडलवर पुस्तक डाउनलोड करायचं असेल, हे सगळं आधीच. इंटरनेट नसेल ना आपल्याकडे. खरे. सगळी तयारी आधीच हवी. 8वी पायरी कोणती? ही खूप महत्वाची असणार. हो, ही आहे सर्वात महत्वाची. डिटॉक्स पूर्ण करण्याचा निश्चय करणं, कमिटमेंट. वचनबद्धता. कोणतंही वर्तन बदलायचं असेल तर निश्चय लागतोच. संशोधन पण हेच सांगतं. जेव्हा आपण पक्क ठरवतो तेव्हा ते पूर्ण होण्याची शक्यता वाढते. डिटॉक्सचे फायदे आणि थोडा त्रास याचा विचार करून निश्चय पक्का करायचा. अगदी. आणि ही वचनबद्धता अजून घट्ट करण्यासाठी काहीतरी करता येतं.
मित्रासोबत पैज लावणं किंवा चूक झाली तर स्वतःला दंड ठरवणं. दंड म्हणजे कसं? म्हणजे समजा डिटॉक्स मोडला तर एखाद्या आपल्याला न आवडणाऱ्या संस्थेला छोटी देणगी वगैरे, म्हणजे आपण जास्त काळजी घेऊ. अच्छा, इंटरेस्टिंग. आणि शेवटची 9वी पायरी. टिकवून ठेवणं. हो, कारण निश्चय केला तरी उत्साह कमी होऊ शकतो मध्येच. बरोबर. मग काय करायचं? इतरांचे डिटॉक्स अनुभव वाचायचे. फास्ट कंपनी, बिझनेस इन्सायडर अशा ठिकाणी लेख मिळतील. आणि नकारात्मक विचार आले तर, हे मला नाही जमणार असं वाटलं तर ते विचार लगेच बाजूला सारायचे. डिटॉक्स सुरू करण्याआधी थोडं त्यावर ध्यान करायचं. आव्हानं काय असतील, त्यावर मात कशी कराल याची कल्पना करायची. म्हणजे एकंदरीत मानसिक आणि व्यावहारिक तयारी महत्वाची आहे. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं? डिजिटल डिटॉक्स यशस्वी करायचा असेल तर योजना बनवणं, मोह टाळण्याचे उपाय करणं, इतरांशी संवाद साधणं, वेळेचं नियोजन करणं, आव्हानांची तयारी ठेवणं, संसाधनं जमवणं, पक्का निश्चय करणं आणि प्रेरणा टिकवणं हे सगळं किती आवश्यक आहे. खरंय, ही तयारी केवळ डिटॉक्स सोपा नाही करत, तर त्याचे फायदे पण वाढवते. बरोबर. पण या सगळ्या तयारीच्या पायऱ्या ऐकून एक विचार येतो मनात, की फक्त थोड्या काळासाठी तंत्रज्ञानापासून दूर राहायला आपल्याला इतकी सगळी तयारी करावी लागते. हां. यावरून आपण आपल्या रोजच्या आयुष्यात या तंत्रज्ञानात किती खोलवर गुंतलो आहोत हे स्पष्ट होतं नाही का? अगदी. आणि हाच विचार थोडा पुढे घेऊन जाऊया. समजा पूर्ण डिटॉक्स नेहमी शक्य नसेल, तर असे कोणते छोटे, नियमित बदल असू शकतील जे आपल्याला सतत कनेक्टेड राहण्याच्या सवयीपासून थोडी उसंत देतील आणि त्याचे काही फायदे मिळवून देतील? खरंय, यावर नक्की विचार करायला हवा.